नाही, राजू शेट्टींशी मी चर्चा एक दोनदा माझी चर्चा त्यांची प्राथमिक झालेली आहे. परंतु आता वरिष्ठ पातळीवर त्यांची चर्चा होईल आणि हातकणंगले असेल किंवा इतर त्यांची काय मागणी आहे. कारण की वंचितचा विषय तसाच आहे, राजू शेट्टी साहेबांचा विषय तसाच आहे आणि म्हणून मला वाटतं राज्य पातळीवर तिन्ही पक्ष बसून या सगळ्यांना एकत्रित करण्याचा काही पावलं पडलेली आहेत, काही बैठका झालेल्या आहेत. आता पुढच्या काळात आपल्याला स्पष्टता येणाऱ्या 10-15 दिवसामध्ये दिसेल. स्वराज्य पक्ष सुद्धा तुमच्यासोबत येणार आहे का? अजून तशी चर्चा वरिष्ठ पातळीवर काही झाली असली तर मला माहीत नाही, आजच्या घडीला माझ्यापर्यंत तरी काही नाही. परंतु वरिष्ठ पातळीवर तशी काही चर्चा झाली आहे का याची माहिती घेऊन मी तुम्हाला सांगतो. अवघ्या 2 महिन्यावर येऊन ठेवलेले आहे, पण उमेदवाराची नावं निश्चित होत नाही. कुणाची फायनल आहेत? कुणाची फायनल? भाजपची नावं फायनल नाही आहेत. अजून शिंदे गटातल्या गेलेल्या खासदारांनी 7 खासदारांनी, माझी एक माहिती आहे, 7 खासदारांनी लेखी दिले की आम्हाला भाजपच्या चिन्हावर उभा राहायचं, भाजपच्या चिन्हावर उभा राहायचं म्हणून लेखी दिले. 10 तारखेला निर्णय आमदारांचा काय होतोय त्याच्यावर पुढचं राजकारण अवलंबून असणार आहे. आणि म्हणून मला वाटतं उमेदवार या जानेवारी अखेरपर्यंत एकदा सीट वाटावं आमचं झाली की उमेदवारी फायनल झालीच असं मला हरकत. शेट्टींना सोबत घेण्यासाठीच प्रयत्न नाही, माझा 100% प्रयत्न आहे राजू शेट्टींना बरोबर घेण्याचा. राज्याचा ट्रेंड काय आहे? एकूणच ज्या पद्धतीनं सत्तांतर झाले ते बघता काय ट्रेंड वाढतोय? नाही, महाविकास आघाडीला मॅन्डेट देणार. मी काल परवा सुद्धा बोललो की लोक वाट बघतायत मतदान करायची, लोकांना संधी पाहिजे. आता जी यात्रा केंद्र शासनानं काढली त्याला लोकांनी, जनतेनं विरोध केला. राजकीय पक्षांनी विरोध करणं हा भाग वेगळा, सामान्य जनतेनं त्यांना विरोध केला की हे खोटं आहे, हे चुकीचं आहे, हे लोकांच्यापर्यंत पोहोचलं आहे. आणि म्हणून मला वाटते जनता महाविकास आघाडीला मतदान करेल अशी आम्हाला खात्री आहे. तर अनेक इच्छुक उमेदवार आहेत, इच्छुक असणारे त्या ठिकाणी त्यांच्यातलं नाव येऊ शकते. सरप्राईज एलिमेंट सुद्धा एखादा त्यामध्ये येऊ शकतो, सांगता येत नाही. शेवटी वरिष्ठ लेवलवर याची चर्चा होईल आणि योग्य तो उमेदवार, निवडून येणारा उमेदवार आपल्याला मिळेल. थोड्या दिवसात आपल्याला स्पष्टता दिसून येईल. आपण म्हटलं होतं आणि याच्यापूर्वी पण चर्चेत असणारी नावं नसतील का? नाही, असं नाही म्हणलं मी. म्हणजे आता सरप्राईज त्यातला 5 मधला असू शकतो, काही असू शकतं ना. सरप्राईज म्हणजे सरप्राईज असतं ते. आपण नेहमीच सरप्राईजचा एक मुद्दा नेहमीच काढलेला आहे. यापूर्वी देखील बऱ्याच वेळा हाच वाक्य जे आहे ते आपल्याकडून आले नाही. अजून काहीच म्हणजे काय, आता काय पहिलं सीट वाटप होईल, मग ती काँग्रेसच्या वाट्याला येते, शिवसेनेला येते का राष्ट्रवादीला. ती वाट्यात आल्यावर मग तो पक्ष राहिलेल्या 2 पक्षांच्या बरोबर, समजा काँग्रेसला आली तर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी बरोबर चर्चा करेल आणि उमेदवार, बाबा 2 उमेदवार इच्छुक आहेत, 3 इच्छुक आहेत, त्यातला कोण द्यावा अशी सरासर चर्चा होईल आणि तो निर्णय होईल. आणि म्हणून नाही, मी इच्छुक नाही आहे त्याचं स्पष्टता पूर्वीच या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे माझ्या इच्छुकतेचा प्रश्न त्या ठिकाणी नाही आहे. राहुल गांधींनी दुसरं नाव तुमचं घेतलं नाही, गटनेता म्हणून मी विधान परिषदचा असल्यामुळं आम्ही सगळेच त्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी होतो आणि निश्चितपणे त्यांच्या नेतृत्वाखालीच एक चैतन्यमय वातावरण या देशामध्ये भारत जोडोमुळे निर्माण झालं. ते वातावरण पुढे घेऊन जाण्याचा आमच्यासारख्या तरुण पिढीचा प्रयत्न असणार आहे. आता अंतिम टप्प्यात आल्याचं बोललं जाते. महाविकास आघाडीचं किंवा इंडिया आघाडीचं काय धोरण ठरलेलं आहे? कारण कोल्हापूरच्या जागेवरती ठाकरे गटाने क्लेम केलाय. नाही, मला वाटते आज काँग्रेस पक्षाची, आमचे वरिष्ठ नेते, आमच्या काँग्रेस पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना कुठल्या जागा राज्यामध्ये हव्या आहेत त्याची यादी दिलेली आहे. आणि म्हणून आता येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये या सगळ्या गोष्टीची स्पष्टता येईल. आमची भूमिका जी काय आहे जिल्ह्यातली काँग्रेस म्हणून, ती एकत्रित बैठकीमध्ये मी ती मांडलेली आहे. मी ती जाहीरपणे बोलणं संयुक्तिक राहणार नाही. परंतु आमचा एकच उद्देश असेल की महाविकास आघाडीचे खासदार जास्तीत जास्त निवडून आणणं महाराष्ट्रामध्ये, हा एकच उद्देश आमचा प्रामुख्याने या ठिकाणी असणार. सीट काँग्रेसला मिळते, राष्ट्रवादीला मिळते, शिवसेनेला मिळते, याच्यापेक्षा भाजपच्या गैरकारभाराविरुद्ध इंडिया आघाडी म्हणून लढणे ही आमची प्रायोरिटी असणार. कोल्हापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.